राम राम मित्रांनो, मी अमोल कुळेकर पाटील। देशाचा राजा किती इमानदार आहे हे त्याच्या वैयक्तिक व्यवहारावरून आपण ओळखतो। ज्यावेळेला वर्ल्ड कप मध्ये मला आठवते, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की वर्ल्ड कप मध्ये इंडिया शेवटच्या स्टेजला, शेवटच्या मॅच मध्ये वर्ल्ड कप फायनल असताना हारली होती। त्यावेळेला देखील नरेंद्र मोदी हे सगळ्या टीमच्या खेळाडूंना भेटले, त्यांना धीर दिला, त्यांना प्रोत्साहन दिलं। आणि आज 2024 आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने झेंडा काढलेला आहे। जानेवारीमध्ये 5-6 महिन्यापूर्वी जय शहानी जे बोलून दाखवलं ते करून देखील दाखवलं। नरेंद्र मोदी यांनी स्वागत कशा प्रकारचं केलंय खेळाडूंचं, खेळाडू त्यांना भेटलेले आपण बघूया पूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पहिल्यांदाच रोहित शर्मा वर्ल्ड कप घेऊन हातामध्ये आलेला आहे। सगळे बघा, खेळाडूंच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना, ते सांगतंय की किती ते खुश आहेत। आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला G20च्या वेळेला जे बाहेरचे फॉरेनर आलेले सगळे पंतप्रधान असतील, त्यांचे डेलिगेट्स असतील, त्यांना ज्या प्रकारे VIP ट्रीटमेंट दिली होती पंतप्रधानांनी घरी बोलवून, तसं सगळ्या खेळाडूंना घरी बोलवले, मीटिंग केली त्यांनी आणि एकदम इको फ्रेंडली वातावरणात ही मीटिंग झालेली दिसते। सगळ्या जणांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे। आणि नरेंद्र मोदी असं, म्हणजे तुम्ही विचार करा की या सगळ्या खेळाडूंमध्ये नरेंद्र मोदींमध्ये एज डिफरन्स हा खूप आहे। पण तुम्ही बघा की कशा पद्धतीने ते सगळे एकमेकांशी हसून मिसळून राहतात, बोलतात। ऍक्च्युअली त्याचा आवाज नाहीये, रोहित शर्मा कॅप्टन आहेत तर त्याच्याबद्दल काहीतरी बोलत असतील ते। बुमराहनी मॅच फिरवली, तेच विचारत असतील बुमराहला कशी फिरवली मॅच, जसं मी निवडणुकांमध्ये फिरवली तशी। विराटने सुद्धा खूप चांगली खेळी खेळली, म्हणजे आतापर्यंत परफॉर्मन्स खूप वाईट होता, पण फायनलला चांगली खेळी खेळली। आणि हार्दिक पांड्या तरी किंग मेकरच्या भूमिकामधून बाहेर पडला। या भावामुळे तर क्या मॅच आली खरी, आणि विकेट सोडली असती तर संपलं असतं।